तर आम्ही 2 दिवसात अन्नत्याग आंदोलन करू. यार नमस्ते, फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण येथील श्रीराम कारखाना या ठिकाणी आपण आलो आहोत. ज्या ठिकाणी आपण पाहू शकता फलटण येथील श्रीराम कारखान्यातील हे सर्व कर्मचारी वर्ग आहे. 2 दिवसापूर्वी फलटण येथील श्रीराम कारखान्याच्या अनुषंगाने काही माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या आणि यानंतर या सर्व कामगारांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलं आहे, संभ्रमावस्था पसरली आहे. आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी ही परिस्थिती काय आहे. या ठिकाणी कामगारांचे प्रतिनिधी प्रेमजित काटे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी काय परिस्थिती आहे. नमस्कार, मी श्रीराम कारखाना कामगारांचा प्रतिनिधी बोलतोय. 20 वर्षापूर्वी जवाहरने कारखाना चालवा घेतला रामराजे महाराज साहेब संजीवबाई यांच्या नेतृत्वात. तेव्हापासून अखंडपणे आमचे पगार, बोनस किंवा येणारी वेतनवाढ, ते मिळणारा फरक हा अगदी तारखेच्या तारखेला मिळत गेला. आम्हाला कधीही त्यात कसलीही अडचण आलेली नाही. वेतनवाढ असो किंवा कामगारांची टप्पेवारी असेल, हुद्देवारी असेल, ते सगळे व्यवस्थित सगळे प्रश्न सुटले. शेतकऱ्यांचाही कुठलाही विषय नाही. शेतकऱ्यांचे सुद्धा पेमेंट 15 दिवसाला जातात. तोडणी वाहतूकदारांचे करार केल्यानंतर त्यांचे पेमेंट वेळच्या वेळी सगळे जात होते. तरी त्या जवाहरला अचानक साखर कारखानदारी सध्या अडचणीत आलेली. जवाहरने करार सोडला, मात्र ज्या काही 2 दिवसापूर्वी बातम्या आल्या ते नेमकी काय होती बातम्या? त्या बातम्या असा उल्लेख होता, आम्ही वाचली बातमी, ती पाहिली मोबाईलला. तर त्यात शासनाने श्रीरामने कारखाना चालवा देण्याला जो ठराव घेतला आणि चालवा द्यायचा असं ठराव घेतला, त्याला की शासनाने आडकाठी घातली की बाबा आम्हाला कागदपत्र चेक करून निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच्यावर सध्या स्टे दिलेला आहे. आता तुमची काय भूमिका असणार आहे? कामगार प्रतिनिधी तुम्ही आहे, आता ऐका, आता जवाहर कारखाना सोडून गेलेले, त्यांनी बी अचानक निर्णय घेतला. आम्हाला थोडंसं ते खंत वाटली. एवढं व्यवस्थित सगळं चालत असताना ते सोडून गेले. तो त्यांचा भाग होता. दुसरा श्रीराम, त्यांचं नेटवर्क मायनस असल्यामुळं ते चालू शकत नाही. त्यांनी प्रयत्न केले, तेच कारखाना चालू शकत नाही. तिसरं येणाऱ्या पार्टीला चालवायचा प्रयत्न झाला, ठराव झाला, कोर्टाचा निर्णय आहे, तरी पण आपण ते देऊ शकत नाही. तर आता शासनाने आडकाठी घातली. आता काय भूमिका राहणार कामगारांची? मग एवढ्या परिस्थितीत आम्हाला सध्या थोडासा अंधार वाटतोय किंवा आमची मानसिकता चलबिचल झालेली आहे. तर ह्या जर हा निर्णय आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, 600 कामगारांच्या पोटाचा प्रश्न आहे, रोजीरोटीचा प्रश्न आहे. आम्हाला कोणाला नाव ठेवलं नाही, कोणाबद्दल काय आकस नाही आमचा, परंतु हा कारखाना चालू राहावा आणि हे 600 कामगारांच्या रोजीरोटीचा कुटुंबाचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. जर व्यवस्थित शासनाने निर्णय नाही घेतला तर आम्ही 2 दिवसात अन्नत्याग आंदोलन तहसील कचेरी करू. या ठिकाणी आणखीन काही प्रतिनिधी आहेत. विकास भोसले आहेत. काय सांगाल नेमकं माध्यमांमध्ये काय बातम्या आल्या होत्या आणि कामगारांमध्ये काय भावना आहेत नेमक्या? माध्यमात बातम्या आल्या जरी खरं असलं तरी आज प्रत्येक कामगारामध्ये भावना आहे की प्रत्येकाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आज या संस्थेवर जे कामगार आहेत त्या कामगारांची मुलं बाहेर शिक्षणासाठी आहेत, कोणाची लहान आहेत आणि ज्या काय अडचणी येतात, जर ही संस्था बंद पडली तर त्या मुलांना शिक्षणाला पैसा मिळणार नाही. अर्थातच कामगाराची उपासमार होणार आहे आणि या उपासमारीमुळे जे कामगार वेळ येणार आहे ते अति वाईट आहे. काय भूमिका राहणार आहे आगामी काळामध्ये? कामगारांची काय भूमिका राहणार आहे? काय भूमिका राहणार आहे याचाच अर्थ असा तुम्ही समजून घ्या की वेळ पडल्यास आम्हाला आंदोलन, अन्नत्याग, आणखी काय गोष्टी करायला लागल्या तरी आम्ही मागे पुढे पडणार नाही, एवढं सांगतो तुम्हाला. या ठिकाणी कामगार प्रतिनिधी मुन्ना शेख आहेत. काय सांगाल नेमकं काय बातम्या आल्या होत्या, काय भावना आहेत तुमच्या? काय नाही, आता भावना आल्या, आमची बातमी ऐकली आम्ही. हा कारखाना महाराज साहेबांच्या हाताखाली चाललाय. महाराज साहेबांनी कारखाना सगळा चालवलाय. पगार नव्हते, काय नव्हतं, कारखाना बंद पडला होता. महाराज साहेबांनी कारखाना ज्या बातम्या आल्यात परवा बातम्या आल्या तर आमचं भविष्य, त्या अनुषंगाने मी बोलतो की आम्ही असं जर काही बातम्या आली आम्हाला कळलंय तर आम्ही सांगणार आहे, आम्ही कुणालाही दोष देणार नाही. आम्ही सरकारला दोष देणार आहे. काय पुढची भूमिका? असं करू, आम्ही अन्नत्याग करू, काय करू, आम्ही सगळे मोर्चा काढणारे सगळी करू. आम्ही कामगार ह्याच्या अगोदर बी आम्ही कामगारांनी मोर्चे काढलेले आहेत, सगळं केलेलं आहे सगळं, आणि आम्ही कामगाराच्या माध्यमाने आम्ही मोर्चे काढणार आहे. आम्ही कुणालाही दोष नाही, आम्ही फक्त सरकारला दोष देतो. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी श्रीराम कारखान्यातील हे सर्व कामगार प्रतिनिधी आहेत, कामगार आहेत आणि शासनाने या ठिकाणी जर कारखान्याचा जो करार आहे तो थांबवण्यासाठी सांगलाय, कागदपत्रांची तपासणी करायची आहे असं त्यांचं सांगण्यात येत आहे. आणि यामुळे
यामुळे जर कारखाना बंद पडला तर 600 ते 700 कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी संभ्रमावस्था निर्माण झालेले सर्व कारखान्यातील कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि अशी जर भूमिका असेल तर आम्ही अन्नत्याग आंदोलन करू किंवा आणखीन काही आंदोलन छोडू असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी श्रीराम कारखाना फलटण.